पेपर वाचते मे मध्ये पाऊस पडला, परंतु पेरणी शेतकरी एकजुटीत पेरणी किती झाल्या? जवळपास 1 महिना बियाणं संपूर्ण बोगस होतं. कारवाई काय झाली? आता मागच्या निलंगा तालुक्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये खताचे डीएपी खताची आणि कासरशिरची भाग. आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने कृषी सहसंचालक लातूर यांच्या कार्यालयावरती आज धडक आंदोलन या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मागच्या 2 महिन्यापासून अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं वारंवार निवेदन दिलेलं आहे की मागच्या 2 महिन्यापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये किती खताचा साठा सापडला गेला. अखिल भारतीय छावा संघटनेचे निलंग्याचे तालुकाध्यक्ष दास साळुंके यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि गाड्या जप्त झाल्या. त्या ठिकाणचे तालुक्याचे कृषी अधिकारी त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली, पंचनामे झाले. परंतु पुढे काय झालं? गोष्ट अशी व्हायली की चोराला पकडलं चाललंय, परंतु त्या चोराचा मुख्य कोण आहे, तो मुखिया कोण आहे ह्याच्यापर्यंत हे कृषी सहसंचालक जात नाहीत. खरे सगळे मिलीभगत आहे. हे जेवढेही गोडाऊन आहेत, जेवढे खताचे बियाणाचे गोडाऊन आहेत, महाबीज असतील किंवा इतर कंपन्याचे जी गोडाऊन असतील, ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे. कारण या ठिकाणी गुण नियंत्रण जे अधिकारी असतात त्यांचं सुद्धा काम प्रत्येक गोडाऊनला भेटी देण्याचं काम आहे. आज अहमदपूर तालुक्यामध्ये आज अशी अवस्था आहे की 8 दिवस झालं पावसाळी अधिवेशन सुरू आहे राज्य शासनाचं. अहमदपूर तालुक्यातला एक 75 ते 80 वर्षाचा शेतकरी व आमची माय माऊली त्या ठिकाणी दोघं मिळून आवतवडतात. त्यांना शेती अल्पभूधारक शेतकरी आहेत. आज अशा शेतकऱ्यांची थट्टा या ठिकाणी या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने, हे मस्त अधिकारी या गेंड्याच्या कातडीसारखे अधिकारी एअर कंडिशन गाड्यामध्ये फिरतात, परंतु यांना शेतकऱ्यांचं काही देणे गेले नाही. परंतु आम्ही सुद्धा अण्णासाहेब जोळे पाटलांच्या तालमीतले कार्यकर्ते आहोत. आज फक्त यांना एक या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही निवेदनाच्या माध्यमातून हे आंदोलन केलेलं आहे. छावा स्टाईलला याच्या पुढचं सुद्धा आम्ही आंदोलन यांना करून दाखवू, यांना ह्यांची जागा आम्ही दाखवून देऊ. आमचं एवढंच सांगणं या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून की अधिवेशन सुरू आहे. कृषी मंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये किती दुबार पेरण्यांचं संकट आज लातूर जिल्ह्यावरती आहे. 6 तारखेला जूनला पाऊस पडला होता. आज 8 तारीख आहे, आणखीन पाऊस नाही. शेतकऱ्यावरती दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. त्याकडे लवकरात लवकर पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी लातूर जिल्हा व त्या संबंधित जिल्ह्यामध्ये द्यावा, हीच मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. कृषी विभागाचाच अंदाज आहे की शेतकऱ्यांनी 10 जुलैपर्यंत सोयाबीन पेरणी करता येतं. आज 8 तारीख आहे, म्हणजे आज 2 दिवस राहिले. शेतकऱ्यांना दुबार पेरणी आता करताच येत नाही, कारण ह्याचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. तर हे शेतकऱ्यांचं नुकसान भरून कोण देणार? तर आमची मागणी अशी आहे की ह्या कृषी सहसंचालक अधिकारी असतील, लातूर जिल्ह्याचे जेवढे बी कृषी अधिकारी आहेत, कृषी पर्यवेक्षक असतील, जेवढे, ह्या सगळ्यांच्या पगारी त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला देण्यात याव्या. आणि मग ह्या लोकांना कळेल की उद्याचे दिवस शेतकऱ्यांना किती कष्टाचे असतात, एक एक दिवस किती मोलाचा आहे. आता कारण शाळा सुरू आहेत, कॉलेज सुरू आहेत, लेकरांची फीस त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भरायची असते. हे संकट शेतकऱ्यांच्या समोर आहे. या अधिकाऱ्यांना याचं काही गांभीर्य राहिलेलं नाही. अधिकारी जे निर्णय म्हणतात तुम्ही, लातूर जिल्ह्यामध्ये सर्व पक्षी जे काही भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, जे काही काँग्रेसचे असतील, हे फक्त दिखाव्यापुरते आमदार आणि सहकार मंत्री सुद्धा आपल्या लातूरला आहेत. परंतु एक जणही याकडे या गांभीर्याने या गोष्टीकडे पाहत नाही. फक्त सोशल मीडियावर जर बातमी लागली तर तेवढ्यापुरतं जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन त्याचं फक्त समाधान करायचं. परंतु खरी मदत त्या ठिकाणी त्या अहमदपूरच्या शेतकऱ्याला शेतकऱ्यांनीच केलेली आहे. कोणत्याही राजकीय नेत्यानं त्या ठिकाणी रुपयाची मदत केलेली नाही. त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या तर्फे सहकृषी संचालक यांच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. बोगस बियाणे, शेतकऱ्यांना पेरणीसाठी जे बियाणे विकलेले आहेत ते बोगस बियाणे आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. पीक ज्यावेळेस पीक विमा येतो त्यावेळेस ती क्रॉप इन्शुरन्सची अट आहे ती रद्द केली पाहिजे. आज ज्यावेळेस आमच्या निलंग्यामध्ये तालुकाध्यक्ष दास साळुंके यांनी खताचा बोगस खताचा टेम्पो अडवला 2 महिन्याखाली, आम्ही इथे येऊन 2दा निवेदन दिलं कृषी संचालकाला. त्यांनी कसलीही प्रकारची कारवाई केलेली नाही. जर या 2 महिन्यामध्ये जर काही आंदोलनाचा जर दिशा आम्हाला ठरवायची गरज पडली तर आम्ही तीव्र आंदोलन ठरवणार आहोत. आज शेतकऱ्यांची एवढी दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही. शेतकऱ्याकडे पंचनामे करायला तयार नाहीत. कृषी अधिकारी, बियाच्या कंपन्या यांच्याशी मॅनेज राहून ही लोक त्यांच्याकडून पैसे घेऊन शेतकऱ्यावर एक मरणाची वेळ आणली आहेत. पेरणीसाठी जर दुबार पेरणीसाठी जर शासनाने यांना शेतकऱ्यांना पैसे नाहीत दिले तर आम्ही ह्या 2 दिवसामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल. निलंगा तालुक्यात किती हेक्टर पेरणी केलेली आहे, किती हेक्टर पेरणी केलेली आहे, आता परत काही बी आलेलं आहे का, काय सांगा?
आज आमच्याकडे 137 शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत दुबार पेरणीच्या. जे बियाणे महाबीज कंपनीचे बियाणे ज्या शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे. 136 शेतकरी आहेत व 200 ते 250 हेक्टर जमीन डबल पेरणीसाठी आज शेतकऱ्यांना वेळ आलेली आहे. खतं बी बियाण्याच्या कंपन्या आणि कृषी अधिकाऱ्यांचं काय साठवलोट आहे वाटतं काय? ह्याच्यात 100% साठवलोट आहे. त्या कंपन्याला आम्ही ज्यावेळेस त्या कृषी सहाय्यकाला निवेदन दिले त्यावेळेस ज्या कंपन्याकडे यांनी काही पैशाची देवाणघेवाण असेल त्यामुळे ही लोक त्या बियाणा कंपन्यावर कायदेशीर कारवाई करत नाहीत. नाव सांगा.